वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण पॅच वर्कमधला दुसरा प्रकार बघणार आहोत। आरी वर्कमधला पॅच वर्क जो असतो त्याचा आतला दुसरा प्रकार बघणार आहोत। यासाठी मी हे दोन वेगवेगळ्या कलरचे क्लॉथ घेतलेले आहेत, कपडे घेतलेले आहेत। हे आता एक मी सिंपलचा स्लीवचा जसा आकार असतो तो स्लीवचा आकार ड्रॉ केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजायलाही सोपं जाईल की याचा उपयोग कुठे करण्यात येतो। आता हा आपला ओरिजिनल स्लीवचा कपडा आहे आणि याला मी हा पिंक कलरच्या याच्याने पॅच देणार आहे। जसा हा ब्लाउज पीस आहे आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस साडीमधल्या कलरचा जर तुम्हाला एखादा पॅच द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने द्यायचा। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा मी कपडा टाकून घेतलेला आहे आणि याला साध्या आपल्या सुई दोऱ्याने वरती कच्ची शिलाई मारून घेतलेली आहे। आणि त्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला पॅच लावायचा आहे तो पॅचचा आकार मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। हे माझ्या ब्लाउजवरती केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी माझ्या ब्लाउजवरती वर्क केलेलं जो आहे ते मी तुम्हाला शेवटी दाखवेल। या पद्धतीने मी हा असा इथून कच्च्या धाग्याने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर मला ज्या पद्धतीची डिझाइन हवी आहे त्या पद्धतीची मी इथे ट्रेस करून घेतलेला आहे। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण इथून चेन स्टिचिंग करायला चालू करायचं। दाखवते मी तुम्हाला चेन स्टिचिंग कशी करायची ती। आता यामध्ये हा जो आकार आहे या इथून आपण चेन स्टिचिंग करणार आहोत। दोन्ही कपडे आहेत इथे लावलेले। या पद्धतीने आपण जी चेन स्टिचिंग करून घेतो ती करायची इथे। आता हे आपलं पूर्ण स्टिच करून झालेलं आहे। आता या कपड्याला वेगळं करायचं, म्हणजे रिंग पासून वेगळा काढायचा हा कपडा। आता या कपड्याला आपण उलट करून घेणार आहोत। आणि त्यानंतर जिथे जिथे आपण स्टिच केलेला आहे या इथे पूर्ण याच्यावरती फॅब्रिक ग्लू टाकून घ्यायचा, जेणेकरून याचे धागे निघणार नाही। त्याच्यासाठी हा पूर्ण फॅब्रिक ग्लू टाकून घ्यायचा। जेव्हाही तुम्ही कट वर्कचं काम करत असाल, जेव्हाही तुम्ही 3D 5D साठी आपण असे जे छोटे छोटे कट करून घेतो पीसेस छोटे छोटे वाले, तेव्हा कंपल्सरी ह्या अशा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने शेवटी एकदा त्याला हे करून देऊनच त्यानंतर कट करायचा। हे फॅब्रिक ग्लू लावायचं आणि त्यानंतरच कट करून घ्यायचा, म्हणजे तो कपडा जिचे छोटे छोटे धागे असतात ते धागे निघणार नाहीत। नंतर पुन्हा याला सरळ करून घेतला आणि आता जे आपण हे कच्च्या धाग्याने हे केलेलं होतं हे कापून घ्यायचे। आता यानंतर परपणे हा कपडा कापून घ्यायचा, जेणेकरून खालचा कपडा कापला नाही गेला पाहिजे।
आता हे बघा, हे मी कट केलेला आहे. तर बघा किती सुंदर असा हा पॅच तयार झालेला आहे. आता याचे हे जे धागे दिसतात हे थोडे थोडे दिसत आहेत ना, मग याला आता आपल्याला न दिसण्यासाठी आपण शुगर बीटच्या साहाय्याने पूर्ण स्टिच करून घेऊ. मी तुम्हाला दाखवते. सुंदर पद्धतीने दिसतं. आणि बघा याच्यामध्ये कुठे सुद्धा तुम्हाला आपण पॅच केल्यासारखं असं बिलकुल दिसणार नाही. म्हणजे थोडाही कपडा बाहेर दिसणार नाही. फिनिशिंग पण खूप सुंदर येऊन जाते. करायला जरी अवघड वाटत असेल थोडंसं, पण केल्याच्या नंतर खूप सुंदर याची फिनिशिंग दिसून जाते. आता मी तुम्हाला माझं केलेलं ब्लाऊज दाखवते. हे बघा, हे माझं केलेलं ब्लाऊज होतं. हा काळा कलरचा ब्लाऊज पीस होता आणि रेड कलरचा त्याला मी पॅच लावलेला आहे. यामध्ये पण मी सेम तसाच आकार ड्रॉ करून देऊन याला कट करून देऊन त्यानंतर हे शुगर बीट्स याच्या इथे लावले आणि इथे हे सर्व एक शुगर बीट त्यानंतर एक फ्रेंच नॉट या पद्धतीने छान त्याला डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर दिसतं हे. तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या ब्लाऊजवरती. आणि जर यामध्येही काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.